आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आता 5 मार्चला महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार हे नक्की आहे. कारण एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 7 खासदार महाराष्ट्रातनं निवडून येणार आहेत, निवडून द्यायचे आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठा राजकीय संघर्ष नाही पण मोठा राजकारण होणार. कारण 2 वर्षापूर्वी राज्यसभेवरच्या याच सदस्य निवडणुकीनंतर मोठा भूकंप झाला. काही मतं फुटली आणि त्यानंतर त्याच दिवशी मोठा भूकंप झाला आणि सत्ता पालटलं 3 वर्षापूर्वी. त्यामुळं आता या निवडणुकीनंतर काय होणार याची उत्सुकता निश्चित आहे. कारण तब्बल 7 सदस्य निवृत्त होत आहेत एप्रिलमध्ये आणि त्या ठिकाणी 7 सदस्य नव्यानं नियुक्त किंवा निवडले जाणार आहेत. त्यामध्ये भाजपचे 4 असतील, शिंदेसेना 1, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार गटाचा 1 असेल. तिघात मिळून 1. मोठं नुकसान होणार आहे महाविकास आघाडीचं. 3 ऐवजी आता फक्त 1 जागा त्यांना मिळणार आहे. 2 जागांचं वजाबाकी होणार आहे आणि दुसरीकडे 3 जागा तब्बल महायुतीच्या महाराष्ट्रातनं वाढणार आहेत. आता नेमकं कोण निवृत्त होणार आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार. याशिवाय मंत्री रामदास आठवले आहेत, धैर्यशील पाटील आहेत, भागवत कराड, फौजिया खान, प्रियांका चतुर्वेदी आणि रजनी पाटील ज्या काँग्रेसच्या आहेत, चतुर्वेदी शिवसेनेचे आहेत, फौजिया खान आणि शरद पवार हे राष्ट्रवादीचे आहेत. याशिवाय रामदास आठवले रिपाई आणि बाकीचे सगळे भाजपचे आहेत. आता भाजपचा फायदा निश्चितपणे यावेळी मोठा होणार आहे कारण त्यांचे सदस्य वाढणार. कोण असू शकतील भाजपच्या वतीनं या उमेदवार म्हणजे काय की थोडक्यात निवडून येणे हेच आहे. कारण भाजपची ताकद आता मोठी आहे, आमदारांची संख्या मोठी आहे. सध्या तरी काही झालं तरी रामदास आठवले हे नाव फिक्स असणार आहे कारण ते मंत्री आहेत. मंत्रीपद त्यांचं कायम राहण्यासाठी खासदार असणं आवश्यक आहे आणि मित्रपक्ष असल्यामुळे रिपई रामदास आठवले यांची निवड 100% फायनल आहे. राहतात 3 जागा. 3 जागात गेल्या काही वर्षात विनोद तावडे यांनी बिहार असू दे किंवा अन्य राज्यात जी चमकदार कामगिरी केली आहे त्याचं बक्षीस यंदा भाजप विनोद तावडे यांना देणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे विनोद तावडे हे आता खासदार म्हणून 2 एप्रिल नंतर दिसतील किंवा 5 मार्चलाच दिसतील असं वाटतंय. याशिवाय सुनील देवधर आणि विनय सहस्त्रबुद्धे ही 2 नावं चर्चेत आहेत. अनेक वर्षे संघाचं भाजपचं काम करणारे हे नेते आहेत, उपयोगी पडणारे हे नेते आहेत. त्यामुळे यांची नावं सुद्धा चर्चेत येऊ शकतात. पण भाजप अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे धक्का देण्यात माहीर आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी धक्का बसू शकेल आणि कुणाचंही नाव ऐनवेळी भाजप पुढं करू शकते. म्हणजे आठवले यांच्याबरोबर जी 2 नावं असतील, इतर 3 नावं असतील ती धक्कादायक सुद्धा असू शकतात. त्यामुळे तो कोणता धक्का देणार ते कळणार आहे थेट मार्च महिन्यात 5 मार्चला. याशिवाय महाविकास आघाडीकडनं फक्त एकमेव नाव आता यावेळी येणार आहे. शरद पवारांनी जर इच्छा व्यक्त केली, खरं तर राज्यसभेवर जाण्याची पुन्हा इच्छा व्यक्त केली तर शरद पवारांना ही संधी मिळू शकते. पण त्यांची तब्येत आणि बाकी सगळं बघता ती इच्छा व्यक्त करतील असं वाटत नाही. त्यामुळे काँग्रेस, उबाटा की राष्ट्रवादी शरद पवार गट यामधून कोणाला एकाला संधी मिळणार आहे. त्यामुळे तो एक भाग्यवान कोण हे येत्या 8-10 दिवसात ठरण्याची चिन्ह आहेत. याशिवाय शिवसेनेच्या वतीनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं 1 सदस्य खासदार म्हणून जाणार आहे. त्यामुळे तिथं आता सध्या 2 नावं आहेत, एक राहुल शेवाळे आणि संजय निरुपम. या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रवादीचं नाव जवळजवळ फायनल आहे, म्हणजे निश्चित आहे. पार्थ पवार लोकसभेत पराभव झाला
पण आता पार्थ पवार हेच नाव निश्चितपणे असणार राष्ट्रवादीच्या वतीनं. त्यामुळं राष्ट्रवादीचे पार्थ पवार फायनल, रामदास आठवले फायनल, 2 नावं निश्चित. राहिले 5 नावं. आता 5 नावात भाजप काय धक्का देणार किंवा शिवसेना काय धक्का देणार का की रितसर निवड होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण एकूणच येत्या 8-10 दिवस, पुढचे 8-10 दिवस महाराष्ट्रातल्या राजकारण घोळून मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार. कारण प्रत्येकाला खासदार व्हायचं आहे, अनेकांना खासदार व्हायचं आहे. विधानसभेत, लोकसभेत काहींना शब्द दिलेले आहेत. त्या शब्दाची पूर्तता होणार की नाही होणार यावरच बरंच काही अवलंबून राहणार आहे. मग सध्या तरी भाजप आपली 4 नावं कोण देणार, शिंदेसेना आपलं 1 नाव कोण देणार आणि महाविकास आघाडीच्या वतीनं 1 नाव कुणाचं येणार याची उत्सुकता निश्चित आहे. येत्या 8 दिवसात हे नाव निश्चितपणे कळेल. सध्या तरी पार्थ पवार, रामदास आठवले नाव फायनल. आता पुढच्या नावाचं कोण येत्या आठवडाभरात आपण पाहत राहा. महाधुरळा ही नावं पण आपण निश्चितपणे देऊ. सध्या वाट बघूया भाजप काय धक्का देणार, धक्का तंत्र भाजपचं काय असणार. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.